भगवान शिव आणि माता पार्वतीची अमर प्रेम कथा। नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ऐकणार आहोत अशी एक दिव्य प्रेम कथा जी फक्त प्रेमाची नाही तर श्रद्धा, संयम, तपस्या आणि समर्पणाची शिकवण देते। ही आहे भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या पवित्र मिलनाची कथा। चला सुरू करूया। सृष्टीच्या आरंभी भगवान शिव हे कैलास पर्वतावर समाधीमध्ये लीन होते। त्यांचे संपूर्ण आयुष्य वैराग्य, ध्यान आणि विश्वकल्याणासाठी समर्पित होते। यापूर्वी भगवान शिवांचा विवाह माता सतीशी झाला होता, पण राजा दक्षाने केलेल्या अपमानामुळे माता सतीने यज्ञकुंडात स्वतःचा देह त्यागला। सतीच्या वियोगाने भगवान शिव अत्यंत दुःखी झाले आणि त्यांनी संसारापासून पूर्णपणे अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला। काळ पुढे सरकत गेला। दरम्यान हिमालय पर्वताचे राजा हिमवान आणि राणी मेना यांनी घरी एका सुंदर कन्येचा जन्म घेतला। तिचे नाव ठेवण्यात आले पार्वती। लहानपणापासूनच पार्वती अत्यंत बुद्धिमान, दयाळू आणि भक्तिमय होती। ती सतत भगवान शिवांचे ध्यान करत असे। हळूहळू तिच्या मनात भगवान शिवांबद्दल अढळ प्रेम निर्माण झाले। एके दिवशी देवर्षी नारद हिमवानांच्या राजवाड्यात आले। त्यांनी पार्वतीच्या हस्तरेखा पाहिल्या आणि सांगितले की तिचा विवाह स्वतः महादेवांशी होईल। हे ऐकून पार्वती अत्यंत आनंदित झाली आणि तिने मनोमन शिवांना पती म्हणून स्वीकारले। पण त्या काळात एक मोठे संकट निर्माण झाले होते। तारकासूर नावाच्या असुराने कठोर तप करून वरदान मिळवले होते की त्याचा वध फक्त भगवान शिवांच्या पुत्राच्या हातूनच होईल। देवांना माहीत होते की शिव विवाहाशिवाय पुत्रप्राप्ती होणार नाही, म्हणून सर्व देवांनी पार्वतीला भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी तप करण्याचा सल्ला दिला। पार्वतीने कठोर तपस्याला सुरुवात केली। सुरुवातीने ती फळे खाऊ लागली, नंतर फक्त पाने आणि शेवटी तिने पानेही सोडली। अनेक वर्षे ती केवळ भगवान शिवांच्या नावाचा जप करत राहिली। तिच्या या अद्भुत तपामुळे तिन्ही लोक आश्चर्यचकित झाले। भगवान शिवांनी तिची परीक्षा घेण्याचे ठरवले। ते एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन पार्वती समोर आले आणि म्हणाले, तू एवढी सुंदर राजकन्या आहेस, मग त्या भस्म लावणाऱ्या, स्मशानात राहणाऱ्या, गळ्यात साप धारण करणाऱ्या शिवाशी विवाह का करू इच्छितेस? हे ऐकताच पार्वती म्हणाली, आपण महादेवांचा अपमान करू नका। तेच माझे आराध्य, तेच माझे सर्वस्व आहेत। माझा निर्णय कधीही बदलणार नाही। पार्वतीचे हे निस्सीम प्रेम आणि अढळ श्रद्धा पाहून भगवान शिव आपल्या खऱ्या दिव्य रूपात प्रकट झाले। ते म्हणाले, पार्वती, तुझ्या भक्तीने आणि तपस्येने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे। मी तुला पत्नी म्हणून स्वीकारतो। यानंतर संपूर्ण विश्वास आनंदाची लहर पसरली। भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या विवाहाची तयारी सुरू झाली। देव, दानव, गंधर्व, यक्ष, ऋषी, मुनी सर्वजण या दिव्य विवाहासाठी उपस्थित राहिले। भगवान शिवांची वरात मात्र अत्यंत विलक्षण होती। त्यांच्यासोबत भूत, प्रेत, पिशाच, नाग आणि गण होते। हे दृश्य पाहून अनेक लोक घाबरले, परंतु भगवान विष्णूंनी आणि इतर देवांनी शिवांना सुंदर दिव्य रूप धारण करण्याची विनंती केली। भगवान शिवांनी तेजस्वी रूप धारण केले आणि माता पार्वतीसोबत त्यांचा भव्य विवाह संपन्न झाला। हा विवाह केवळ दोन व्यक्तींचा नव्हता, तर शक्ती आणि शिव यांच्या मिलनाचा होता। पुढे याच दाम्पत्याला भगवान कार्तिकेय आणि भगवान गणेश यांसारखी दिव्य संतती लाभली। तारकासूरचा वध भगवान कार्तिकेयांनी केला आणि संपूर्ण विश्वाला त्याच्या अत्याचारातून मुक्त केले। या कथेची शिकवण काय? खरे प्रेम हे बाह्य रूपावर नसते, तर श्रद्धा आणि विश्वासावर असते। संयम, तपस्या आणि प्रामाणिक प्रयत्न केल्यास अशक्य वाटणारे ध्येयही साध्य होते। पती पत्नीचे नाते हे प्रेम, आदर, विश्वास आणि समर्पणावर टिकले। भगवान शिव आणि माता पार्वती यांचे जीवन आपल्याला शिकवते की श्रद्धा आणि धैर्याने प्रत्येक संकटावर विजय मिळवता येतो। हर हर महादेव। धन्यवाद।